कालपासून सोशल मीडियावर एक प्रकरण गाजतंय. वैष्णवीने आत्महत्या केली. तिच्या सासरच्या लोकांनी तिला एवढा त्रास दिला, तिच्या नंदेने, तिच्या सासऱ्याने, सासूने, नवऱ्याने, की तिला आत्महत्या करावी लागली. लग्नाला फक्त 2 वर्ष झाली होती. तिला आता मुलगा आहे, तो सुद्धा फक्त 9 महिन्याचा. खूप लोक तीव्र संताप व्यक्त करतायत की तिच्या सासरांविषयी किंवा सासूविषयी, नवऱ्याविषयी, नंदेविषयी, की एवढं कुणी कशाला मारहाण कसं करू शकतं. पण मला असं वाटतं की आपण आई वडील आहोत, आपण पण आपल्या मुलीच्या तेवढा आपण सपोर्ट केला पाहिजे. आपल्या इथे जी परंपरा आहेत की लग्न झालं की दिल्या घरी सुखी राहा, किंवा आता हे घर तुझं नाही आहे, तर आपण सुद्धा आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे की हे घर तुझंच आहे. तुला कधीही उद्या अडचण आली तर आम्ही हे दरवाजे तुझ्यासाठी कधीही उघडे ठेवलेले आहे. आणि स्वतः मुलींनी सुद्धा स्वतःसाठी स्टँड घेतला पाहिजे. मला एक अनुभव तुमच्याशी शेअर करायचा आहे. मावशी, हे बघा, ह्या आमच्या मावशी आहेत. ह्या मावशी आहेत आमच्या, माझ्याकडे स्वयंपाक करतात. आणि खरंच मला ह्यांचं खूप कौतुक वाटतं. ह्यांना 4 मुलं आहेत. 4 मुलं आहेत ना मावशी? 5 आहेत. 5. हा, 4 मुली आणि 1 मुलगा. तर मावशीच्या नवऱ्याने त्यांना खूप त्रास दिला. तर मावशीने त्यांच्याबद्दल कंप्लेंट केली, त्यांना चांगले 4 फटके बसवले आणि आज ते आपल्या मुलांना स्वतः सांभाळत आहेत. एका मुलीचं लग्न केलं तर तिच्या नवऱ्यानेही तिला त्रास दिला, तर तिला सुद्धा त्या घरी घेऊन आल्या. लग्न झाल्यानंतर फक्त 2 महिन्यात तिला घरी घेऊन आल्या. तिला ब्युटी पार्लरचा कोर्स करवला आणि ती आता मुलगी चांगली इंडिपेंडेंट आहे, स्वतः ती काम करते. तर एक स्वयंपाक करणारी महिला जर एवढी स्ट्रॉंग असू शकते, तर तुमच्याकडे काय नव्हतं? फॉर्च्युनर गाडी देण्याइतपत तुमच्याकडे पैसा होता, सोनं देण्याइतपत पैसा होता, सनी वर्ल्डमध्ये तुम्ही तिचं लग्न केलं, एवढा पैसा होता. पैसा खर्च न करता तुम्ही मुलीच्या सपोर्टसाठी थांबला असता, तिला म्हणला असं की तू घरी ये, आम्ही आहोत, आम्ही बघून घेऊ, तर ती केवढी मोठा त्याला सपोर्ट झाला असता. आणि स्वतः वैष्णवी, मला असं वाटतं की एकदा आई पण आल्यानंतर बाई पण विसरता येत नाही. स्वतःचा विचार करायचा होता. आयुष्य खूप अनमोल आहे गं, आणि मुलाचा विचार केला पाहिजे होता. आज माझी एक मावशी, जी हातावर पोट आहे तिचं, की जी काम करून सगळं मुलांना सांभाळू शकते, मुलीसाठी स्टँड घेऊ शकते, तर आपण नक्की शिकलेलो आहोत आणि आपण खरंच खंबीरपणे आपल्या मुलांना तो पाठिंबा दिला पाहिजे होता. तर फक्त त्यासाठीच आम्ही व्हिडिओ केलेला आहे.